राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले रूप पाहता लोचनी सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख रूप पाहता लोचनी सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मरण विठ्ठले आवडे मरण विठ्ठले आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठला बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठला बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठला बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आकरा परम देवा सर्व सुखाचे
वनवधू तो हा विठ्ठला परमात्मा, तो हा माधवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम जय 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 शिवायसा शब्द कल्याणदायक शिवायसा कल्याणदायक शिवायसा शब्द कल्याणदायक शिवायसा कल्याणदायक आनंदे भाविक साधू जन आनंदे भाविक शिव ऐसा शब्द कल्याणदायक शिव ऐसा शब्द कल्याणदायक ऐसा शब्द कल्याणदायक ऐसा शब्द कल्याणदायक जानते भाविक साधू जन जानते भाविक साधु जन जानते भाविक साधु जन तारक हे नाम भोळ्या भाविकाचे तारक हे नाम भोळ्या भाविका तारक हे नाम भोळ्या भाविका तारक हे नाम भोळ्या भाविका नंद जानत्याचे लाभ एक जानताचे लाभ एक नंद जानताचे लाभ एक उपमन्यु बालक दूध मागो गेला 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 श्रीराम दिदी धरा उचिताची श्रीराम दिदी धरा उचिताची श्रीराम दिदी धरा उचिताची कृष्ण दुराचारी पतित तारी कृष्ण दुराचारी पतित तारी कृष्ण दुराचारी पतित तारी कृष्ण दुराचारी पतित तारी नाही अवहेरिले दीनानाथे नाही अवहेरिले दीनानाथे नाही अवहेरिले दीनानाथे तारक हे नाम भोळ्या भाविका 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 ज्ञानाचे लाभ एक ज्ञानाचे लाभ एक ज्ञानाचे लाभ एक नाम म्हणे शिव विष्णू एक रूप शिव विष्णू एक रूप नाम म्हणे शिव विष्णू एक रूप
la
लाभईक नियती जान भगिनी पुढे सरका, पुढे जागा आहे, माग बसलेल्या महिला भगिनी वाटलं शिव ऐसा शब्द कल्याणदायक, जानती भाविक साधुजन। तारक हे नाम भोळ्या भाविकासी, नेनते जानतासी लाभ एक। उपमन्यू बाळक दूध मागू गेला,
शिराब्दी दिदला उचितासी दुष्ट दुराचारी पतित तारिले नाही अव्हेरिले दिनानाते तारक हे नाम बोळ्या भाविकासी नेनते जानतासी लाभैक नामा म्हणे शिव विष्णू एक रूप ताराया अमुप अवतार तारक हे नाम भोळ्या भाविकासी नेनते जानतासी लाभैक पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हरि पांडुरंगा करू प्रथम तुझरे चरण दत्तादिया तुझरे चरण दत्तादिया तुझरे चरण दत्तादिया चरण चक्रपादाने गंगाधार चक्रपादाने जय जय भीमातीर विहरा भक्तवत्सला कृपा सागरा व्यापोनिया चराचरा असती निराळा सर्वातीत प्रथम नमुतो विनायक ठेवुनी गुरुचरणी मस्तक वदेल प्रासादिक वाणी हरिहराचे पवाडे आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मन विसेजत्यादरु विवेकावरी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हरि ओम नमो ज्ञानेश्वरा गुरुशिष्यपालं
शिष्य हिमालं शशिखण्डबालं कालस्य कालं जितजन्मजालं वन्दे जटालं जगदीशनालं सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरन्तं मस्तक माझा पायावरी वार करे सदाचा, वार करे सदाचा, वार करे सदाचा, पायावरी वार करे सदाचा, वार करे सदाचा, वार करे सदाचा. शिवैसा शब्द कल्याणदायक जाणती भाविक साधुजन तारक हे नाम भोळ्या भाविकासी नेनते जाणता शिलावेक. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग प्रेममूर्ती असणारे पंढरपूर निवासी असणारे संत नामदेव महाराज यांच्या शिवरात्री महात्म्या प्रकरणातील 5 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. शिवनामाचा महिमा, शिवनामाने कल्याण होणार आहेत आणि ते कल्याणाची देवता कोणची आहेत तर साक्षात जगाचे मालक पालनहार असणारे ज्यांनी 52 अवतार रुद्र 52 अवतार त्या ठिकाणी धारण केले त्या रुद्र अवतारापैकी असणारे आपले मार्तंड्य मल्हार भगवान आहेत आणि त्यांचा अंश म्हणजे मार्तंड्य भगवान आहेत आणि त्यांचा मुख्य अवतार म्हणजे साक्षात भोलेनाथ. आणि आज योगायोग आहेत. व्रत एकादशी सोमवार कथा पूजन हरी जागर गाता नाचता फार पुन्हा बोलिला संसार नाही नाही सत्यत्वे. विढाला 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 विढाला. प्रत्येक 3 वर्षामध्ये अधिक मास येत असतो आणि अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास. त्याला काही काही धोंड्याचा महिनाही म्हणतात. आता प्रगतशील झाले सगळे लोक, काय शब्दज्ञानी झालेत. पूर्वीच्या लोकाला बिचाऱ्यांना ज्ञान नव्हतं असं म्हणता येणार नाही. कारण की एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीत. आपल्या वाडवडिलांची जी परंपरा आजपर्यंत चालू आहेत ते त्यांचे उपकार आहेत. म्हणून आज या ठिकाणी कीर्तनही चालू आहेत, मृदंगाचार्यही आहेत, विनेकरी आहेत, गायनाचार्य आहेत. इथपर्यंत त्यांनी ती परंपरा चालवली महाराज. कारण की पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले. ज्ञानोबराय सांगतात पूर्वजन्मी असेल पुण्य केलं असेल काय पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले. पूर्वजन्मीचं आपलं जर संचित असेल तरच आपल्याला या धर्ममंडपामध्ये येण्याचा अधिकार प्राप्त होतो. विढाला विढाला प्रत्येक अधिक मासामध्येच असतो ना. हां, 4थं वर्ष आहेत. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास आणि 4थं वर्ष या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताहाचं चालू आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व त्याचप्रमाणे अधिक मास ग्रंथ पारायण या ठिकाणी चालू आहेत. ज्यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे धर्ममंडपामध्ये असे सद्गुरू योगराज गंगागिरी महाराज व त्याच परंपरेतील गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने
या ठिकाणी अधिक मासाची जी पर्वणी आहेत सगळ्यांना या श्रवणे कीर्तने झाली ती पावन सनकादिक जान परम भक्त. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? कृष्ण विष्णू हरिगोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषेत उदंड गाती त्या भगवंताचा आपल्याला अधिकस्य अधिक फल. भगवंताचा एक पटीने जर आपण जप केला तर लाखो पटीने आपल्याला त्याचं पुण्य भेटणार आहेत. म्हणून अधिक मासामध्ये प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवे नवे पूर्ण भूतलावरती सप्ताह केले जातात. नामजप केला जातो. कशासाठी? फळाची इच्छा. विढाला विढाला आता कार्यक्रम म्हणला की प्रत्येक कार्यक्रम ठरलेला आहे. सायंकाळी 7 ते 9 कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहेत. समस्त ग्रामस्थ वाकडीकर यांच्या वतीने या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग मला प्राप्त झाला. परंतु ज्यांचा सहयोग आहेत, कारण योग लागतो पण सहयोग ही महत्त्वाचा आहे. कारण तण मन धन 3 गुण जाणत हे तोल. 3 गुणाने या जगतातल्या पृथ्वीत 3 गुणाने चालते महाराज. काय 3 गुण आपले आहेत, परंतु ह्या गुणाने ही पृथ्वी चालते. काय हे नसेल तर ते चालणार नाही. आज 5व्या दिवसाची सेवा. आज योगायोग आहेत. आता मी थकून आलेलो आहे. तसं आनंद महाराजला माहीत आहेत. 1,500 किलोमीटर प्रवास करून मी आलो आज कीर्तन. 5 वाजता आलो. आज येण्याची शाश्वती नव्हती माझी. दुसरे महाराजांना पाठवून पण ते आनंद महाराज म्हटले, महाराज तुम्ही काही करा, काशीमधून तुमचं विमानाचं तिकीट काढतो म्हणे. आम्ही पण तो मी तर कीर्तनाला या म्हणे. हां, योगायोग महाराज ज्यांच्यामुळं आज संत पूजक ते आहेत असे श्री प्रकाश किसन आहेर, जय साई मल्हार फरसाण अँड स्वीट वाकडीतील तुमच्या सेवार्थ आहेत. त्याचप्रमाणे सकाळचा ज्यांनी आपल्याला बालभोग दिला, अल्पाहार दिला असे असणारे सुरेश रंगनाथ येलम. परत सायंकाळी भजन झाल्यानंतर भोजनाचीही गरज आहे. काय परमपूजनीय बोधे बाबा म्हणायचे, भजनाला जरी कमी माणसं असले, बरोबर ना महाराज, भोजनाला ही असले पाहिजे. कारण की भोजन बनवायचं त्या ठिकाणी भोजन करण्यासाठी नाही तर उपयोग काय. म्हणून जे भोजनासाठी पण येणार आहेत त्यांचं पण स्वागत आहे, जे भजनासाठी आले त्यांचंही स्वागत आहे. विढाला विढाला कैलासवासी सौ शारदा जयसिंग लहारे व कैलासवासी शकुंतला व कैलासवासी तुकाराम मारुती लहारे व कैलासवासी सीताराम मारुती लहारे यांच्या स्मरणार्थ समस्त लहारे पाटील परिवाराने या ठिकाणी अन्नदानाची सेवा घेतली आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. कारण की अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहेत आणि अन्नदान जर मुखामध्ये लागलं, कारण अधिक महिन्यामध्ये अन्नदानाला खूप महत्त्व या ठिकाणी आलेलं आहे. आता ते तुम्ही अधिक मास पारायण करताय, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी महात्मे आहात, ज्ञानी माणसं आहात. तर योग आला, कीर्तनात सांगण्याचा योग आला तर सांगेल. विढाला विढाला ज्याप्रमाणे कीर्तनाचं सगळं गरज आहेत, मंडपवाल्याचंही आभारी आहेत, ज्यांनी अन्नदान केलं त्यांचंही आभारी आहेत. तन मन धन 3 गुणांनी सहकार्य केलेले वाकडीकरांचं खूप खूप आभारी आहेत. त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ वाकडीकर, महिला भजनी मंडळ असे विशेष करून माझ्याकडं पत्रिका देण्यासाठी तरुण मित्र मंडळ आलं होतं बरं का. आणि आज काळाची गरज आहे. काय जर तरुण मित्र मंडळाने जर हा योगायोग घडून नाही आणला तर महाराज तुम्हाला सप्ताह भविष्यामध्ये बंद होतील. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. मला एक सांगा, आपली भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला देव देश आणि धर्माचं कार्य आपल्याला जर करायचं असेल तर त्याला ही 3 गुणांनी सहकार्य करावं लागेल. कोणते 3 गुण आहेत?
शिक्षण, संस्कार आणि संस्कृती या षडगुणाने जर माणसाला संयोगाने प्राप्त झाल्यात तर आपला भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नवे जगापर्यंत ध्वज घेऊन जाण्याची शक्ती, सामर्थ्य आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराज, महाराष्ट्र संतांची भूमीत त्यापैकी आपला अहिल्यानगर जिल्हा पाहिला तर साक्षात प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, गावागावामध्ये संतांचा जन्म झालेला आहे आणि संतांच्या समाध्या आहेत. सगळ्यात मोठी महात्म्याची समाधी सगळ्याला माहीतच आहे, सांगण्याची गरज नाही. पंचसंत आहेत, त्यापैकी सगळ्यात शेवटच्या संतांचं नाव घ्यायचं मग साक्षात निळोबारायांचं आपण नाव घेतो मला. आणि त्या निळोबारायांची सध्या समाधी पिंपळनेर असणारं कोणामध्ये आहेत? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. त्याचप्रमाणे सगळ्या कुठंही गेल्यात तुम्ही, नगर जिल्हा अहिल्यानगर कळत नाहीत. अहिल्यानगर सांगितलं का माहिती नाही लोकाला. काय सांगावं लागतं? काय सांगावं लागतं? काय सांगावं लागतं? ऐकू येत नाही मला. हां, शिर्डी. शिर्डी साईबाबाचं स्थानही त्या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे योगीराज गंगागिरी महाराजांचा सप्ताह जर तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात करा, भूतालाच्या कानाकोपऱ्यात गेलात तर आपला योगीराज गंगागिरी महाराजांचा सप्ताह आपल्याला फक्त आपल्या नगर जिल्ह्यामध्येच पाहायला भेटतो. हा योगायोग आहेत महाराज. आपलं पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. आणि काय पूर्वजन्मीचं आपलं पुण्य असेल तरच आपल्या संताची संगती, भगवंत भक्ताची संगती आपल्याला घडते. विठाला विठाला. आणि आपल्याला जेजुरी जर सोडल्यानंतर जर कुठं जायचं असेल तर कुठं जावं लागतं बरं? कुठे यावं लागतं? वाकडीला यावं लागतं. वाकडीला ज्याला शक्य नसेल जेजुरीला जाणं, आता त्याच्यात बी दोन भाग आहेत बरं का, बरोबर ना? काही लोक जेजुरीच्या खंडोबाला जातात आणि काही वाकडीच्या खंडोबाला येतात. आता ते मला काही माहिती नाही, परंतु दोन लोक दोन ठिकाणी जातात. बहुतांशी त्या लोकांना तिकडं जवळ असेल म्हणून त्या ठिकाणी जात असावे, आणि नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, अन्य काही जिल्ह्यातील लोकांना हे जवळ असेल म्हणून या ठिकाणी येत असावेत. परंतु भगवंत भोलेनाथाचा अंश म्हणजे साक्षात मल्हारी मार्तंडाचा अवतार आहेत. आणि मल्हारी मार्तंडाचा अवतार असल्याकारणानेच या ठिकाणी तो अभंग मी निवडण्याचा प्रयत्न केला. तसं पाहायला गेलं तुम्ही यूट्यूब सर्च केला, अभंगावर चिंतन आहे बरं महाराज. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे. सद्गुरू बाबांच्या ज्या मुखातून ऐकलंय तेवढं सांगण्याचा माझा प्रयत्न असेल, आणि बाबांच्या कृपेनेच मी आज बोलणार आहे. विठाला विठाला. तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत सुंदर आवाज यावा असं म्हणून संश्लिष्ट महाराजांनाही धन्यवाद देत शेवटपर्यंत असा आवाज ठेवला की आनंदी आनंद आहेत. आम्ही प्रत्येक ठिकाणी कीर्तनाला जातो, पण कुठं त्या स्पीकरच्या आवाजाने लोकांपर्यंत आवाज पोचत नाहीत. पण तुमचे आभारी आहेत, शेवटपर्यंत आवाज नाही आला तर आभारी आहोत आम्ही. विठाला विठाला. त्याचप्रमाणे या ठिकाणी सवंगड ही महत्त्वाची आहेत. मृदंगाचार्य महाराज, दोन्ही महाराज मंडळी, त्याचप्रमाणे आमचे परिचित पारमार्थिक स्नेही असणारे गीते महाराज आणि शेटे महाराज, ऋषिकेश महाराज शेटे आणि गणेश महाराज गीते, विनेकरी महाराज, आदमने महाराज, सगळेच महाराज मंडळी, त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सगळे भजनी मंडळ बरं का. आता कोणी चुकून राहिला असेल तर माफी असावी. आणि अभंगामध्ये मी प्रवेश करतो. विठाला आपण मल्हारीच्या मार्तंडा असणाऱ्या द्वारामध्ये खडा आहोत आणि या भगवंत मार्तंड मल्हाराची सेवा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि भगवान भोलेनाथाचा अवतार, हा अवतार झाला तरी कशाला सगळ्याला ज्ञात आहेत. जगामध्ये ज्या वेळेस पाप वाढतं तेवेळी आपुलेचिनी कैवारे मी साकार होणी अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाले, तै पापाचा अचळू फुटे, पुण्याची पहाट फुटे, पुढं जै मूर्ती माझी प्रगटे, पंडू कुमरा विढाला विढाला. ऐसिया काजा लागे अवतरे मी युगी, परी हेची ओळखे जो जगी, तो विवेक आहे. ते आमचे गुरुबंध आहेत बरं का, परिचित म्हणून त्यांना विचार राहिलो. भगवंताची कृपा आहेत महाराज. सद्गुरू जोग महाराजाची परंपरा आहे. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतला विद्यार्थी हा झाकला जात नाहीत.
आणि त्या सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज आणि सद्गुरू जोग महाराजांची एकच परंपरा आहे. तुम्हाला सांगताय का, आपल्याला सगळ्यांना सोमेश्वरगिरी महाराज माहीत आहेत, कोंडाजी काका माहीत आहेत, जुने लोक आहेत, वारकरी शेळके बाबा आहेत. नारंगिरी महाराजाला तुम्ही बघितलंच, त्याच्या आधीची असणारी कोंडाजी काका. प्रथम संस्था ज्यावेळेस स्थापन केली त्यावेळेस 7 विद्यार्थी होते. त्या 7 विद्यार्थीपैकी नगर जिल्ह्यातील कोंडाजी काकांचं नाव होतं महाराज. आणि संस्थेमध्ये ते काही काळामध्ये विश्वस्तही होते आणि परीक्षा घेणारे परीक्षकही होते. विढाला विढाला त्यानंतर परंपरा सद्गुरू नारंगिरी महाराजांनाही आणण्याचं कार्य कोणी केलं असेल तर कोंडाजी काकांनी त्या ठिकाणून सद्गुरूकडून मागणी केली आणि आपल्या बेटावरती महाराजांना आणलं. त्याच परंपरेमध्ये भगवान बाबाही आहेत, त्याच परंपरेमध्ये भीमसिंग बाबाही आहेत. अन्य तुम्हाला अनेक महाराज मंडळी पाहायला भेटतील. आणि ते महाराज मंडळी जर कुळचे असतील तर आळंदी येथील ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, अशी अहोत चालू असणारे 100 वर्ष होऊन गेलेत पूर्ण. किती? 100 वर्ष त्या संस्थेला पूर्ण होऊन गेलेत. आणि त्या संस्थेमध्ये आमच्यासारख्या सगळ्या साधकांना शिकण्याचा योग प्राप्त झाला. त्याच संस्थेमध्ये आपले सद्गुरू नारंगिरी महाराज सुद्धा त्याच संस्थेचे विद्यार्थी आहेत. कोंडाजी काका सुद्धा त्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. अन्य आपल्या परिसरातील काही महात्मे आहेत, ते देखील त्या संस्थेमध्ये शिकलेत. काहींनी संन्यास दीक्षा घेतली, काही ब्रह्मचारी राहिले, काही योगी झालेत. पण सगळे आपल्या परंपरेला धरून अनुसरण करून यापर्यंत ही जी ज्ञानोपरायची परंपरा आहेत, सद्गुरू जोग महाराजांची परंपरा आहेत. मुख्य कर्तव्य काय आहेत तर ज्ञानेश्वरीचा प्रचार व्हावा, तुकोबरायांच्या गाथेचा प्रचार व्हावा, हेच मुख्य कर्तव्य. त्या ठिकाणी कीर्तनकार घडवले जात नाही, ध्यानात ठेवा. काय जोग महाराज संस्थेमध्ये कीर्तनकार घडवले जात नाही. मग महाराज काय म्हणतात, टाळकरी घडवले जातात का? तर त्या ठिकाणी साधू घडवले जातात. महाराज काय घडवले जातात? साधू घडवले जातात. आता कीर्तनाचा काय बाजार केला सांगायची गरज नाही. मला आनंद वाटला या ठिकाणी आल्यानंतर. कीर्तनामध्ये सगळे संन्यासी महात्म्यांचे तुम्ही कीर्तनं ठेवलेत. मला आनंद वाटला की चला. आणि त्याचप्रमाणे योगीराज गंगागिरी महाराज आणि सद्गुरू जोग महाराज परंपरेतील कीर्तनकाराला तुम्ही या ठिकाणी आमंत्रण केलं. आनंद वाटला. तुमच्या सगळ्यांचा आभारी आहेत. आणि आपण वाकडीकर ज्ञानी महात्मे आहात, सद्गुरू नारंगिरी महाराजांचे कीर्तन ऐकलेले आहात, म्हणून मला सांगायची काही गरज नाही. विठाला विठाला शिवनामाचा महिमा जर जाणायचा असेल तर आपल्याला काय व्हावं लागेल? आधी शिवनामाचा महिमा जाणण्यासाठी त्या भगवंताची महिमा नाम साधना आपल्याला कळायला पाहिजे. बरं, नाम साधना सांगणार तरी कोण आपल्याला? महाराज साधू संत आपल्याला या नाम साधनेचं महत्त्व सांगतात. तेव्हाच आपण त्या नाम साधनेपर्यंत पोहोचतो. बरं, तुम्ही विठ्ठलाची नाम साधना सांगितली महाराज. मी प्रथमतः बोलून गेलो कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विषेत उदंड गाते. भगवंताचं कसंही नाम गेलं, कसं जय जय मल्हारी बाबा, जय जय मल्हारी, हर हर मल्हारी बाबा, जय जय मल्हारी, जय जय मल्हारी, जय जय मल्हारी, जय जय मल्हारी बाबा, हर हर मल्हारी, जय जय मल्हारी बाबा, जय जय मल्हारी, जय जय मल्हारी, हर हर जय जय मल्हारी, जय जय मल्हारी बाबा, हर हर 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 मल्हारी, जय जय मल्हारी बाबा, जय जय मल्हारी, जय जय मल्हारी बाबा, जय जय मल्हारी, जय जय मल्हारी बाबा, जय जय मल्हारी, हो जय जय मल्हारी बाबा, जय जय मल्हारी, जय जय मल्हारी, जय जय मल्हारी, जय
विठ्ठलाचा अवतार तुमच्या गावामध्ये झाला म्हणून त्याला श्री क्षेत्र वाकडी म्हटलं जातं. महाराज काय त्या ठिकाणी संत देव आणि तीर्थ एकत्र येतात त्याला क्षेत्र नावाची उपमा प्राप्त होते. महाराज ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा पण केव्हा तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मनराहे तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे तेव्हा ही स्थिती प्राप्त होते. महाराज केव्हा गावागावामध्ये असा व्यक्ती ज्या वेळेस येतो ते तीर्थ क्षेत्र त्या ठिकाणी पवित्र होतं. विठाला शिवनामाने कल्याण कोणाकोणाचं झालं. महाराज तुम्ही अभंग घेतलात परंतु काही उदाहरण आहेत का त्याच्यात मध्ये शिवायचा शब्द कल्याणदायक जाणती भाविक साधुजन त्या शिवनामाला जाणणारे कोण आहेत तर त्याला जाणणारे साधू आहेत जन आहेत आणि म्हणूनच त्या ठिकाणी कल्याणाची देवता त्या देवतेची उपासना आपण त्या ठिकाणी करतो. काय करतो मला हर हर महादेव शंभो शंभो गिरिजापती गिरिजापती भवामि शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो जय गिरिजापती समामि शंकर शिवशंकर शंभो. त्या भगवंताचं भजन त्या भोलेनाथाचं भजन ती नाम साधना कल्याणाची आहे असं उदाहरण जर कोणचं असेल तारक हे नाम भोळ्या भाविकासी नेनते जाणतासी लाभ एक लाभ ज्ञानी आणि अज्ञानी ज्याला ज्ञान आहे आणि जो अज्ञानी आहे दोघांनाही त्या नाम साधनेच्या जोरावरती कल्याण होणार आहेत असं अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं. असं असल्यानंतर 10 वाजेपर्यंत चाललं तरी काय अडचण नाही.
सगळे सुंदर गायनाचार्य असल्यानंतर 10 वाजेपर्यंत जरी कीर्तन चाललं तर काही अडचण नाही ना. कोणी बोला ना जेवण तयार आहे ना. काय शिवाईचा शब्द कल्याणदायक जाणती भाविक साधुजन, त्याला जाणतात महाराज, त्या नाम साधनेला जाणतात म्हणून कल्याणाची देवता आहे हे ज्ञान त्यांना झालं. कारण की शिवनामाचा महिमा जाणण्यासाठी आपल्याला शिवपुराणामध्ये जावं लागेल. काय जावं लागेल. आणि विष्णूची नाम साधना, विष्णू नाम साधना जर चिंतन करायचं असेल तर आपल्या पद्मपुराणामध्ये, विष्णू पुराणामध्ये, श्रीमदप्रमाणे शिवपुराण ग्रंथ जर पाहिला तर शिवनामाची साधना सांगणारा, त्याचप्रमाणे लिंग पुराणामध्ये जर तुम्ही जाल तेव्हाही त्या ठिकाणी शिवनाम साधना, शिवनामाने कल्याण झालेले भक्त कोण कोण आहेत. उपमन्यू बाळक दूध मागो गेला, शिराब्दी दिदला उचितासी. सगळ्याला उपमन्यूची कथा सगळ्यालाच माहीत आहेत. पण मग अन्य कोण तारलं गेलं. दृष्ट दुराचारी पतित तारिले नाही अव्हेरेले दिनानाते. दृष्टही तारले गेले, पतितही तारले गेले, परंतु त्या ठिकाणी भगवंत भोलेनाथांनी त्यांचा धिक्कार केला नाही. काय नाही केलं महाराज, स्वीकार केला. भगवंत भोलेनाथ कसे आहेत हो. शिव भोले शिव भोला चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती. हरिदास पाय माझे पाय माझे देतो, त्याचे पाय माझे देते, त्याचे पाय माझे देते. वाते वदता हो हो वाते वदता जीवना, वाते वदता वदता जीवना राम, वाते वदता शिवनामाचा महिमा. शिव ऐसा शब्द कल्याणदायक. महाराज कल्याणाची देवता आहेत, परंतु ही कल्याणाची देवता आली तरी कुठून. तुम्ही नाम साधना सांगता, शिवाचं नाव सांगता. शिव एक संज्ञा आहेत. काय आहेत शिव, काय आहेत एक संज्ञा आहेत. शेळके भाऊ तुमचं नाव आहेत एक संज्ञा आहेत. काय पेटी मास्तरांची एक संज्ञा आहेत. मृदंगाचार्यांचे काय संज्ञा आहेत. कारण की आपण ही तत्वासहित आहोत आणि जगतही प्रकृती तत्वासहित आहेत. आपल्याला सगळ्याला या ठिकाणी संज्ञा आहेत. बरोबर का गीते महाराज, संज्ञा आहेत आपल्याला. आम्ही तुम्ही इथं आल्यानंतर आपल्याला ते नाव प्राप्त झालं. परमात्म्याला नाव देण्याची गरज आहेत का. नाही महाराज, परमात्म्याला नाव देण्याची गरज नाहीत. मग शिव नाव दिलं तरी कोडे. शिव नाव द्यायला कारण आहेत भगवान विष्णू. कोण. भगवान विष्णूने त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाला शिवनाम सांगितलेत. ऐकलेत का कधी. लिंग केव्हा प्रगट झालं. लिंग केव्हा प्रगट झालं. तो दिवस कोणचा, त्या दिवसाची पूजा का करावी. आता तुम्ही जर भगवंत मार्तंड मल्हाराच्या देवतामध्ये गेलात, जेजुरीला गेल्यानंतर कशाची पूजा आहेत आनंद महाराज. कशाची आहेत. लिंगाची पूजा आहेत. लिंगाची. कशाची आहेत. लिंगाची पूजा का करावी. त्याला नाक नाहीत, त्याला डोळे नाहीत, त्याला कान नाहीत, असा परमात्मा प्रगट झाला. मग तो प्रगट झाला, पण ते कारण काय होतं महाराज. कारण की या जगत निर्माण करायचं आहे तर भगवंताला काहीतरी नाटक करावं लागतं. ज्ञानोपरायची ओवीत महाराज. बरोबर. जैसी बहुरूपियाची रावोराणी, श्री पुरुष भाव नाही मनी, परी लोक संपादनी तैसीच करती. लोकाच्या आनंदासाठी केलेलं नाटक म्हणजे हे जगत आहे. विढाला विढाला काय. आम्ही तुम्ही सगळे बावलेत. भगवंत नाचवतो आपण नाचतो, भगवंत हसवतो म्हणून आपण हसतो,
भगवंत रडवतो म्हणून आपण रडतो. अन्य सगळे जे काही क्रम आहेत कसे, एरवी जग हे कर्माधीन, ऐसियाची व्याप्ती गहन, परिते असो ऐके चिन्ह प्राप्ता जगा. प्रत्येक मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत मध्ये घडलेलं जेवढं ज्ञान आहे त्याला म्हणतात संसार. पण तो संसार कसा आहे, प्रत्येकाला काहीतरी प्राप्त करायचंय. काय, प्रत्येकाला काहीतरी प्राप्त करायचंय. प्रत्येकाला प्राप्त करायचंय तर प्राप्त करण्यासाठी कर्मही दिले आहेत. ब्राह्मणाला ब्राह्मणाचं कर्म करायचं, क्षत्रियाला क्षत्रियाचं कर्म करायचं आहे, वैश्याला वैश्याचं कर्म करायचं आहे, शूद्राला शूद्राचं कर्म करायचं आहे. मला प्रत्येकाचे कर्म भिन्न भिन्न आहेत. पण कसं, गुणकर्म गुणाच्या आधारे क्रमानुसार केलेला आहे. विढाला विढाला आता चारी जाण क्रमानुसार. काय आता ओवी आठव ना मला ती. विढाला विढाला त्या गुणाच्या नुसार कर्म विभागन त्या ठिकाणी परमात्म्याने केले आहेत. प्रत्येकाला एक एक भिन्न भिन्न कर्म आहेत. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत मधला घडणारा जो संसार आहेत, परंतु ह्या संसारापैकी विष्णू आणि ब्रह्मदेवाला आपलं स्वतःचं कर्म चुकलं नाही. का, कारण की परमात्म्याला जर जोपर्यंत आपण प्रगट करत नाहीत तोपर्यंत हे जगत उत्पन्न होत नाहीत, प्रकृती दिसणार नाहीत. आणि जोपर्यंत प्रकृती येणार नाहीत तोपर्यंत स्त्री पुरुष येणार नाहीत. आणि जोपर्यंत स्त्री पुरुष येत नाहीत तोपर्यंत संतही येत नाहीत आणि देवही येत नाहीत. विढाला विढाला कारण की प्रकृतीकडून आपल्याला कार्य करून घ्यायचं असेल तर प्रकृतीला बोलावं लागेल. आणि प्रकृती कशी आहेत महाराज, तत्वाने प्रकृतीची आपण पूजा करतो की एकची दिसे दुसरे, दर्पणाचे आधारे एरवी वस्तू विचारे दुजे आहे. दर्पणातील व्यक्ती आणि दर्पणाबाहेरील व्यक्ती ज्याप्रमाणे भिन्न नाहीत त्याचप्रमाणे देवते संत निमित्त त्या प्रतिमा. भगवान परमात्म्याच्या मंदिरात गेल्यानंतर आधी काय वाजवावं लागतो, काय वाजवावं लागतं, हा काय वाजवावं लागतं, मला ऐकू येत नाही म्हणून विचारू राहिलो. हा हा घंटा वाजवावा लागतो. घरातला नाही बरं का, मंदिरातला. विढाला विढाला घरातला तंटा आहे, मंदिरातला घंटा आहे. घरातला तंटा होतो म्हणून मंदिरातला घंटा वाजायचा. काय काय घंटा वाजवण्यामागे एक कारण आहे महाराज, त्याच्यामागे विज्ञान आहे बरं का किती महाराज. मंदिरात गेल्यानंतर मन इतिही धृता मंदिर. मनाला शांतता ज्या ठिकाणी प्राप्त होते त्याला मंदिर म्हणतात. आता काही काही गावातल्या मंदिराचं काय तुम्ही सांगू नका. हां, काही गांजा फुके, बिड्या फुके, तंबुकी खाणारे ते मंदिरात. हनुमान मंदिर त्याला प्रसिद्ध आहे. एवढं तरी बडे त्या प्रदीप मिश्राने महादेवाचं काहीतरी काढलं बिचाऱ्याने, म्हणून तो महादेव आठवडाभर भरलेला आहे. नाही तर पूर्वी त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गांजा फुके पेशल बसलं असायचे. त्या मंदिराचं पावित्र्य त्या ठिकाणी पाळलं जात नाही महाराज. आता सुधारणा झाली. गावात हनुमान मंदिरामध्ये तरुण वर्ग हनुमान चालिसा करतात. घेण्यासारखं आहे, तुम्ही घ्या. तुमच्या काळामध्ये तुम्ही काय करत ते आम्हाला माहीत नाही, तुम्हाला माहीत आहे. पण आजकालच्या तरुण पिढीला सोशल मीडियामुळं का होईना देव कळलाय, देश कळलाय, धर्म कळलाय. महाराज वाईट वाटून नका देऊ. कोणत्या मुस्लिमांचं तुम्हाला वृद्धाश्रम दिसलं मला सांगा, दिसलंय का? हा, जुनी ज्येष्ठांना विचारतो, कोणत्याही मुस्लिमाचं तुम्हाला वृद्धाश्रम दिसणार नाही. घरामध्ये कमी आहेत का? कमी आहेत का घरामध्ये? आपल्यामध्ये हम दो तुम्हारे दो, बाकी सब खो. दुसऱ्या तिसऱ्याचा विचार करत नाहीत महाराज. शोकांतिका आहेत. 18 पुराण 6 शास्त्र आपण ज्ञान घेतो आणि संताची महती सांगतो. महाराष्ट्र संताची भूमी सांगतो आणि आई वडिलाला आपण वृद्धाश्रमामध्ये टाकतो. महाराज मी तर म्हणेल ज्या दिवशी वृद्धाश्रम बंद होईल त्या दिवशी खरंच संताची भूमी तयार होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आई वडिलांना ही विनंती आहे, 50-60 वर्ष वय झालं त्यांची चुकी नाही, तुमची सुद्धा चुकी आहे बरं का. 60 वय झालं ना, बाईनी चावी त्या सुनाकडे देऊन टाकावी. ती नुसतीच कमराला बांधून ठेवती, त्यामुळेच भांडणं होतात.
आणि बापाने सुद्धा आपला जो संपूर्ण जो व्यवहार आहे तो आपल्या मुलाकडे दिला की त्या ठिकाणी भांडणं होत नाहीत. महाराज भांडणं कशी होतात? जबवरी चळण गा माझा माझा जोरी चरण आणि तिला देह सुखाचे आकारा आणि तिला इंद्रिय मावळले आला बाबुल राजा इंद्रिय मावळ रे आला बाबुल राजा धर्म जागोच दैवाचा जेव्हा पर उपकारी आतल्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे. जोपर्यंत पैसा आहे, धन दौलत आहे, तोपर्यंत तुमचे पुत्र सुना तुम्हाला प्रेम करणार आहेत. पण फक्त आणि फक्त संत आणि देव तुमच्याकडे कोणतीही इच्छा करणार नाहीत. धर्ममंडपामध्ये सांगतो महाराज मायबापांनो, सगळ्याला विनंती आहे, आपल्या मुलांना शिक्षण द्याच, पण त्याबरोबर संस्काराचीही गरज आपल्या मुलांना आहे. आता हे लहान लहान मुलं पकवात वाजतात बघा, यांना काही काम नाही का? यांना काही काम नाही का? महाराज पण कला आहेत, त्या कलेबरोबर भगवंताची सेवा आहेत. मृदंग वाजवणं ही देवाची कला आहेत. देवाला प्रसन्न करणं म्हणजे मृदंग वाजवणं आहेत. हा, तुम्ही 2-10 रुपये देता त्याची विषय नाही. आम्ही आल्यानंतर तुम्ही पैसे देता हा विषय नाहीत. कोणी पैसा देतो म्हणून कोणी कीर्तन करत नाहीत. कोणी मृदंग वाजवतोय त्याला तुम्ही पैसा देताय म्हणून तो वाजवत नाही. प्रत्येकाची भिन्न भिन्न साधनं आहेत आणि त्या साधनेच्या जोरावरती त्या परमात्म्यापर्यंत पोचायचं आहे. तेव्हा शिवायचा शब्द कल्याणदायक, त्या भगवंत कल्याणाची देवता आहेत आणि त्याच असणाऱ्या कल्याणाची देवतेने हे सगळं निर्माण केलेलं नाटक आहेत. मोगो बोलून गेलो, जैसी बहुरूपियाची रावो राणी, श्री पुरुष भाव नाही म्हणी, परी लोक संपादनी कैसीच करती. लोकाच्या आनंदासाठी केलेलं नाटक आहेत. का? त्या पुरुषालाही माहीत आहे ही स्त्री राणी नाही, आणि त्या राजालाही माहीत आहेत मी राजा नाही, त्या राणीलाही माहिती हा राजा नाही. दोघांनाही माहिती आहे 2 पुरुष आहेत, परंतु जगाच्या या लोकांचा आनंद देण्यासाठी हे नाटक तयार केलंय. तसे आम्ही तुम्ही सगळे कोण आहोत? स्त्रिया आहोत. स्त्रिया, परमात्मा एक पुरुष आहेत. काय? जगाचा मालक एक पुरुष आहेत आणि त्या पुरुषाची सेवा आम्ही तुम्ही सगळे स्त्रिया करत आहोत. महाराज भगवंत सांगतात की त्या ठिकाणी सवंगडी असेल आणि गवळणी म्हणून त्या ठिकाणी कोण आलेत? महाराज साक्षात संतांनी त्या ठिकाणी अवतार घेतला आणि भगवंत परमात्म्याच्या लीला केल्या. त्या लीलेचं काय केलं महाराज? डोळ्यामध्ये आटणी केली महाराज. डोळ्यामध्ये ते साठवलं आणि साठवल्यानंतर परमात्म्याचा जो काला झाला, संसारातला काला नाहीसा झाला आणि परमात्माचा काला त्या ठिकाणी चालू झाला. विठाला विठाला. म्हणून शिवनाम महिमा जाणायचा असेल तर आपल्या 52 रुद्र अवतार माहिती आहेत का? माहिती आहेत? त्यापैकी असणारा 12वा रुद्र अवतार जो आहे तो आहे भगवान मल्हारी मार्तंड. कोण आहे? मल्हारी. भगवंत म्हसोबा. ऐका, अंधश्रद्धा नाहीत बरं का महाराज. याचं उदाहरण मी तुम्हाला देईल. लोक मानत नाहीत. म्हैसोबा काय? जो म्हशीवर बसणारा बा. काय? कशावरती? ते म्हसोबात केलं लोकांनी. आता आम्ही तरी काय करावं? लोकांना शॉर्टकट मार्ग लय पकडण्याची गरज आहे. काय? ज्या म्हैसोबा, म्हशीवरती बसणारा जो बा. बा म्हणजे परमात्मा. कोण? बा तुझे तू सोयरे. बा म्हटलंय ना, बा तुझे तू सोयरे, तुझी वडील पै बाधारे जन आणि मानस, या दोन्हीला काय शब्द आहेत? बा. आणि म्हणून म्हसोबा, खंडोबा, काय ज्योतिबा, असे अन्य अन्य रुद्र अवतार, 52 रुद्र अवतार कशामुळे प्रगट झालेत महाराज माहिती आहे का तुम्हाला? ज्या वेळेस सतीला मारलं गेलं महाराज, सतीच्या त्या ठिकाणी 52 तुकडे भगवान विष्णूच्या चक्राने केले गेले आणि चक्राने केल्या गेल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी मातेचं अंग पडलं, अंग पडल्यानंतर भगवंतालाही त्या ठिकाणी क्रोध निर्माण झाला आहे
आणि त्या क्रोधामध्ये घाम गळू लागला. काय गळू लागला? घाम गळू लागला. आणि घाम गळाल्यानंतर महाराज विशेषित 52 थेंब घाम ज्या ज्या ठिकाणी जो असणाऱ्या शक्तिपीठावरती प्रगट झाले आणि तेच साक्षात रुद्र अवतार म्हणून कालभैरव प्रगट झाले. विढाला विढाला भगवंत अवतार घेतात महाराज. एका कारणाने बहुत कारणाने त्या ठिकाणी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. साधूचा मानू घेऊसी धर्मासी नीती सेज भरी. त्या ठिकाणी साधूला त्या ठिकाणी मान सन्मान द्यायचा असेल तर त्या ठिकाणी परमात्मा अवतार घेतात. पण त्याआधी भगवंत कोणाला पाठवतात? संतांना त्या ठिकाणी पाठवतात. संताच्या हाताने जर ती फाईल कव्हर नाही झाली की त्या ठिकाणी देवाला यावं लागतं. विढाला विढाला म्हणून शिवनामाचा महिमा जर आपल्याला कळायचा असेल तर त्या ठिकाणी संताच्या मुखामधून आपल्याला ती नाम साधना जाणावं लागेल. परंतु मार्तंड भगवानाच्या त्या ठिकाणी लिंग प्रगट झालंय. त्या लिंगाची भाषा, लिंगाची महती तुमच्यापर्यंत पोचवायची महाराज. आजची कथा मी सांगतोय ती तुम्ही ऐकली असेल, परंतु ही कथा वेगळी. काय? भगवंत त्या ठिकाणी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूचा वाद चालू झाला आणि त्या वादामधून त्या ठिकाणी युद्ध चालू झालं. युद्ध चालू झाल्यानंतर दोघंही युद्ध करतायत. भगवान विष्णू म्हणतात मैं बडा मैं बडा मैं बडा. भगवान ब्रह्मदेवही म्हणू लागले मैं बडा मैं बडा. दोघांमध्ये सगळं सोडा. काय? दोघांचे वाद चालू झाले महाराज. वाद चालू झाल्यानंतर पृथ्वी कापू लागली. कारण की साक्षात 3 देवता आहेत आणि 3ही देवतापैकी 2 देवतांचा वाद चालू झाल्यानंतर पृथ्वी कापू लागली. पृथ्वी कापतेत. भगवान प्रगट होणार आहेत. भगवान प्रगट व्हायचेत, कारण तर पाहिजे ना. आता दोघांचा वाद चालू झाला. भगवान त्या ठिकाणी ज्योती म्हणजे लिंग स्वरूपामध्ये साक्षात प्रगट झाले आणि तो दिवस म्हणजे शिवरात्रीचा. कोणचा दिवस? शिवरात्रीचा. शिवरात्रीच्या दिवशी भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले. त्याला कान नाहीत, त्याला डोळे नाहीत, त्याला नाक नाहीत आणि त्याच लिंगाची आपण म्हणजे मार्तंड मल्हारीची पूजा करतो. विढाला विढाला आणि त्याच देवतेची पूजा करायची आहे म्हणून परमात्म्याने दुसरी लीला केली. आता या दोघांपैकी कोणाला तरी वरद हस्त करावं लागेल. मोठं कोणाला तरी करावं लागेल. घरामध्ये जोपर्यंत मुखिया नाहीत तोपर्यंत घराचा कारभार चालतो का? त्याला घरातला कारभारी म्हणतात, बरोबर ना. घरातला कारभारी जोपर्यंत नीट कारभार चालित नाहीत तोपर्यंत घराचा कारभार चालत नाहीत. कारभारी जर नीट नसेल तर कारभार चालेल का? नाही. परमात्म्याला कारभार द्यायचा आहे. पण लीला केली तुम्ही दोघं त्या ठिकाणी माझा शोध घ्या म्हणे. काय? ऊर्ध्वाकडे त्या ठिकाणी ब्रह्मादेवाला पाठवलं, मुळाकडे त्या ठिकाणी महाराज विष्णू भगवंत गेले. ब्रह्मदेव चतुर होते. ब्रह्मदेवाला वाटलं मी खाली गेल्यानंतर मी साधा बोळा ब्राह्मण देव आहेत. खाली गेल्यानंतर सगळे राक्षस आहेत गीते महाराज. काय? राक्षस काय साधे नसतात, आता पण असतात पण वेगळ्या पद्धतीने. खाली गेल्यानंतर पाताळात राक्षस राहतात आणि मी खाली गेल्यानंतर ते मला काय वरती येऊन देणार. विष्णू चतुर आहेत. चतुरातो शिरोमणी परमात्मा चतुर आहेत. परमात्मा कसं करूनही त्या ठिकाणी पातळातून निघेल, पण हे मला लोक निघून देणार नाहीत. मी साधा बोळा ब्राह्मण आहेत असं म्हणतो म्हणून ऊर्ध्वकडे टोकाकडे त्या ठिकाणी ब्रह्मदेव जाऊ लागले. ब्रह्मदेव जाता 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 त्या ठिकाणी ऊर्ध्व काय सापडत नाही. टोक त्या ठिकाणी सापडत नाही. खाली विष्णू भगवंत मुळाकडे गेले. भगवंत विष्णूलाही त्या ठिकाणी मूळ सापडलं नाहीत. दोघांनी विचार केला. ब्रह्मदेव जाता जाता त्यांना केतकीचं फूल भेटलं. केतकीचं फूल म्हणले हा जगाचा मालक मला उत्पन्न करणार आज प्रगट झाला कसा. भरपूर दिवसानंतर हिचं दर्शन झालं, कधी येत नाहीत. आलाय त्याचा आदर आतिथ्य आपण केलं गेलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी केतकीच्या फुलाने ब्रह्मदेवाला हात जोडले आणि महाराज तुम्ही इकडं कोणत्या निमित्ताने कारणाने आला ते सांगा. ब्रह्मदेवाने सगळी हकीकत त्या ठिकाणी सांगितली महाराज. सांगितल्यानंतर ब्रह्मदेवाच्या डोक्यात विचार आला,
आपल्याला असं तर काय मोठेपणा भेटणार नाहीत. आता या ठिकाणी आपल्याला डोक्याने काम करावं लागेल. आता ब्रह्मदेवाने सांगितलं तुम्हाला मानते का? म्हणे हां, तुम्हीच मला उत्पन्न केलं, तुम्ही माझी निर्मिती केलीत, तुम्ही माझे मायबाप आहात. हां, मग आता ते ऋण फेडायची वेळ आली माहिती. हाय, ते ऋण फेडण्याची वेळ आलेली आहे. खाली यायचं, विष्णू भगवंताला सांगायचं की ब्रह्मदेवाने माझ्या वृद्धाचा असणारा शोध त्या ठिकाणी घेतला, त्याचं दर्शन घेतलं, हे प्रमाण खाली यायचं आणि द्यायचं. एवढंच काम करायचं, बाकी नाही. ते मी प्रमाण देईल, पण मला या ठिकाणी काय भेटणार? हां, माणूस स्वार्थी आहेत महाराज. जसं आपण स्वार्थी तसे ते स्वार्थी. म्हणे भेटणार तरी काय? प्रत्येक देवी देवतावरती तुला त्या ठिकाणी काय केलं जाईल महाराज? पूजनीय मानलं जाईल आणि तुझ्या प्रत्येक देवतावरती तुझी फुलं समर्पित केली जाईल. हा एकदा काय माणसाच्या नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती. माणसाच्या अंतकरणामध्ये नाना दुःख प्राप्त असतात. कशाने? सुखाचे आरती आड पाहिजे ना. सुखाची इच्छा माणूस करतो आणि दुःख त्या ठिकाणी भेटतं. काय महाराज? त्या ठिकाणी सुख दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काय? काम क्रोध लोभ शून्य पाठी लागली ओढाळ. कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. संताची संगती करावी, देवाची केली, परंतु संताची संगती केतकीच्या फुलाला झाली नाही, ज्ञान झालं नाही. नेनती जाणतासी लाभ एक भेटणार. ऐका, पुढे तेच उदाहरण येणार आहेत. त्या केतकीच्या फुलाला ज्ञान नाहीत. कशामुळे? संताची संगती नाही, देवाची संगती आहेत. देव ज्ञान देत नाहीत. देवाला ज्ञान घेण्यासाठी कोणाकडे यावं लागतं महाराज? हां, संताकडं. रामालाही यावं लागलं, कृष्णालाही यावं लागलं. परंपरा आहेत, गुरुकुलामध्ये जावं लागलं, ज्ञानांजन घ्यावं लागलं. देव ज्ञानी आहेत, परंपरा आहेत. काय? व्यावहारिक सत्तेमध्ये देवालाही ते नाटक करावा लागतं. तुम्हालाही करायचंय, मलाही करायचंय. परमात्म्याने त्या ठिकाणी हात धरला केतकीचा आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी घेऊन आले. विष्णू भगवंत आधीच आले होते, त्यांना माहिती खाली जाऊन काही उपयोग नाहीत. बिनकामाचं खाली गेल्यानंतर परेशान होण्यापेक्षा आपण माफी मागितली बरी. हात जोडले, आकाशवाणी झाली, त्याला हात जोडले. सांगितलं महाराज, मी तुमच्या मुळापर्यंत पोचू शकलो नाही, परंतु ब्रह्मदेवाला 5 मुख आहेत. किती आहेत? चुकीचं नाही बोललो ना मी? चुकीचं बोललो? किती मुख आहेत? हा, किती आहेत? किती मुख आहेत? सांगत जा, मला बोलतायत. किती आहेत? 3 म्हणणारे पुढे या, 4 म्हणणारे उभे राहा. विठाला विठाला विठाला. आता माझ्या पाठीमागून मुख दिसत आहे का तुम्हाला? दिसतंय का? हा, पाठीमागून एक मुख आहेत, चारही बाजूने 4 मुख आहेत आणि वरती ब्रह्मदेवाला 5 मुख आहेत. मी सांगत नाहीत, घरी गेले का शिवपुराण वाचित बसा. मला काय विचारू नका, कारण मी वाचून आलोय. विढाला विढाला. ब्रह्मदेवाच्या 5व्या मुखातून आवाज येऊ लागला, मी केतकीचं फूल घेऊन आलोय आणि त्या ठिकाणी वृद्धाचा शोध मी घेतलाय आणि त्या ठिकाणी वृद्धाचं दर्शन, टोकाचं दर्शन मी करून आलोय. भगवंत परमात्म्याचं दर्शन मी केलंय. आवाज येतोय, आकाशवाणी झाली, ब्रह्मदेव खोटं बोलतोय. हा, ब्रह्मदेव खोटं बोलतो म्हणता क्षणी त्या ठिकाणून महाराज रुद्राचा अवतार प्रगट झाला आणि त्या ब्रह्मदेवाचं मुख 5वं काय केलं महाराज? तोडलं गेलं. म्हणून देवाला 4च मुख आहेत. विढाला विढाला. दोघही त्या ठिकाणी आलेत. भगवान भोलेनाथाला त्या ठिकाणी क्रोध निर्माण झाला आणि क्रोधामधून लिंग त्या ठिकाणी तापमान झालं आणि ज्योतिर्मय ते लिंग प्रगटू लागलं महाराज. आणि भगवान विष्णूने प्रार्थना केली, कपूर गौरम करुणावतारम संसार सारम उद्गेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि. शिवनामाचा महिमा साक्षात जाणल्यानंतर भगवंत विष्णूच्या मुखारविंदातून शिवहा 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 कल्याणकारका नाम त्या ठिकाणी मुखामधून विष्णूचा निघलं. म्हणून त्या लिंगाला काय नाव दिलं महाराज?
शिव आणि शिवलिंग त्या ठिकाणी प्रगट झालायत. आता कल्याण करणार आहेत, कल्याण करायचं आहेत, परंतु त्यांना ज्ञानीही आहेत आणि अज्ञानीही लोक त्या ठिकाणी दोघं उभे आहेत. अशाचंही त्या ठिकाणी कल्याण करायचं आहे. अभंगाचं द्वितीय चरणात. तारक हे नाम भोळ्या भाविकाचे, तारक हे नाम, तारक हे नाम भोळ्या भाविकाचे, तारक हे नाम भोळ्या भाविकाचे, तारक हे नाम भोळ्या भाविकाचे, तारक हे नाम, तारक हे नाम भोळ्या भाविकाचे, तारक हे नाम भोळ्या भाविकाचे, नेनते जाण्याचा लाभ ये, नेनते जाण्याचा लाभ ये, तारक हे नाम भोळ्या भाविकाचे, भोळ्या भाविकाचे, तारक हे नाम भोळ्या भाविकाचे, तारक हे नाम भोळ्या भाविकाचे, तारक हे नाम भोळ्या भाविकाचे, नेनते जाण्याचे, नेनते जाण्याचे लाभ ये, तारक हे नाम भोळ्या भाविकाचे, नेनते जाण्याचे, नेनते जाण्याचे लाभ, नेनते जाण्याचे लाभ, नेनते जाण्याचे लाभ ये. तारक हे नाम भोळ्या भाविकासी, नेनते जाणतासी लाभ एक. प्रत्येकाला एकच लाभ आहे, ते म्हणजे काय? शिवायचा शब्द कल्याणदायक. शिवनामाची साधना त्या ठिकाणी श्रवण केली महाराज. कोणी? केतकीच्या फुलाने. त्याला ज्ञान आहे का? केतकीच्या फुलाला ज्ञान नाही, कारण की तिने कोणा बघितलंय? ब्रह्मदेवाला बघितलंय, शिवाला बघितलं नाहीत, विष्णूला बघितलं नाहीत, ज्ञान नाही. नेनते जाणतासी लाभ एक. जाणणारे कोण आहेत? तर विष्णू त्या नाम साधनेला जाणणारे आहेत. आणि न जाणणारे कोण आहेत? तर केतकीचं फूल त्या ठिकाणी न जाणणार आहेत, परंतु दोघालाही लाभ त्या ठिकाणी समान भेटणार आहेत. कसा महाराज? पुढे या महाराज, पुढे कथा आहे बा. भगवान शिवाला त्या ठिकाणी राग आला. राग आल्यानंतर केतकीचं फूल थरथर कापू लागलं. माफी मागितली, महाराज माझ्याकडून चुकी झाली, मी ज्याची संगती करू नये त्याची संगती केली, साधूची संगती माझ्याकडे झाली नाहीत, मला माफी असावी आणि मला या शिवनामाचा महिमा सांगा. आज्ञा केली भगवान विष्णूला आणि त्या शिवनामाचा महिमा नारदाला आणि केतकीला दोघांनाही त्या ठिकाणी सांगितला आणि कल्याण त्या दोघांचंही झालं. महाराज कल्याण कसं झालं? प्रत्येक त्या ठिकाणी वर्षातून एकदा त्या केतकीची फुलाची पूजा करायचा अधिकार त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी दिला. काय? भगवान भोलेनाथांनी त्या ठिकाणी प्रगट केला आणि केतकीच्या फुलाची महती त्या ठिकाणी वाढू लागली. परंतु आता विष्णू भगवंतांनी आज्ञा केल्यानंतर आता भगवान भोलेनाथांचे जे प्रिय शिष्य आहेत, भगवान कोण? विष्णू बर का, शिष्यच म्हणा तुम्ही. आता काय? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनीपती. हा सगळी परंपरा आहे, गुरु आणि शिष्य. बघा आदिनाथ भगवंत ज्या वेळेस गुरु म्हणून येतात त्या त्या वेळेस भगवान नारायण शिष्य म्हणून येतात. ऐका बरोबर ना? आणि ज्या ज्या वेळेस भगवान नारायण त्या ठिकाणी गुरु म्हणून येतात त्यावेळेस भगवान भोलेनाथ शिष्य म्हणून येतात. विढाला विढाला तुकोबरायांनी सुंदर अभंग. तुका म्हणे हरी हरात्मकची पृथ्वी. हे जगत जे आहेत हरी आणि हर या दोघांना सोडून या पृथ्वी तलावरती काही राहत नाहीत आणि या दोघांनीही निर्मिती केलीत.
ब्रह्मदेवाची निर्मिती करणारे कोण आहेत? हे दोघच आहेत महाराज. भगवंताच्या नाभी कमळामधून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची त्या ठिकाणी उत्पन्न ब्रह्मदेव झालेले आहेत. केतकीचा फुलाला त्या ठिकाणी माफी दिली बघून तू राहिलेत कोण? तर ब्रह्मदेवाला जो अनावर क्रोध उत्पन्न झाला होता, आता तो क्रोध शांत करायचा आहे. मग ते क्रोध शांत करण्यासाठी संताची महती सांगायची आहेत. संत कशा आहेत? कोणत्या संताच्या नाम साधण्याच्या जोरावरती उद्धार झाला? ते संत कोण आहेत? ते भक्त कोण आहेत? त्या भक्ताची महती तिसऱ्या अभंगाच्या उपमन्यू बाळक दूत भागो उपमन्यू बाळक दूत भागो उपमन्यू बाळक दूत भागो उपमन्यू तारक हे नाम भोळ्या भाविकासी नेनते जाणतासी लाभ एक. ज्ञानी आणि अज्ञानाने दोघालाही ते ज्ञान झालं आणि शिवनामाने त्याचं कल्याण झालं. म्हणून कल्याण झाल्यामुळं आपल्याला शिवलिंगाची पूजा करायचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सगळे पूजा करू लागलो. त्याला कारण आहेत ब्रह्मादेव आणि साक्षात भगवान विष्णू. दोघांनी त्या ठिकाणी वादवाद केला. कशासाठी? समाजाच्या कल्याणासाठी. आणि कल्याणासाठी कल्याणाची देवता प्रगट व्हावी म्हणून त्या ठिकाणी काय केला महाराज? वाद केला. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि तो दिवस होता शिवरात्रीचा. आणि त्याच लिंगाची पूजा करणारे तुम्ही आणि आपण उपासक आहोत. कसे? तर महाराज तुम्ही मार्तंड मल्हाराची पूजा करताना साक्षात आपण कशाची पूजा करतो? लिंगाची त्या ठिकाणी पूजा करतो. आता भगवंताला पुरीचे शंकराचार्यांचं मी भाष्य ऐकलं होतं, माझं नाही बरं का. किती महाराज 10,000 वर्षापूर्वी प्रत्यक्ष देवी देवतांचं दर्शन होत होतं. किती वर्ष? कलियुग चालू किती वर्ष झालेत? 5,000 वर्ष आणि काहीतरी वर्षवरती आहेत. त्याच्या आधी 5,000 वर्ष, त्याच्या आधी म्हणजे किती? 10,000 वर्षापूर्वी आपण प्रत्यक्ष देवी देवतांचं काय करायचो? दर्शन करायचो. आता आपण 2 देवतांचं प्रत्यक्ष दर्शन करतो. कोणत्या देवतांचं सांगू शकता? 2 देवतांचं आपण प्रत्यक्ष दर्शन करतो, सांगा. हा कोणते देवता आहेत? हा काय? शिवलिंग तर बाबा तत्व आहेत ना, तत्व आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यात बी तत्व आहेत. 2 देवी देवतांचं आपण प्रत्यक्ष दर्शन करतो. साक्षात सूर्यनारायण आणि चंद्र भगवान. विढाला 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 विढाला. 2 देवतांचं दर्शन करायचं असेल तर त्या दोन्ही देवतांची 2 विभाजना केली आहेत. कशी कशी केली आहेत? सूर्याची पूजा करणारे कोण आहेत? कोण आहेत? पुरुष वर्ग सगळ्यात जास्त कोण करतं? सूर्याची त्या ठिकाणी पूजा करतात. कारण की सूर्याची पूजा करण्याची ताकद कोणात आहेत? पुरुषामध्ये आहेत. कारण की त्या ठिकाणी तपस साधना करायची असेल तर आपण कोणाची पूजा करतो? सूर्याची पूजा करतो. आता देत असेल अर्घी, पण पुरुषच त्या ठिकाणी सूर्याला अर्घी देण्याचा अधिकारी आहेत. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही काय विरोधी कोणाच्या?
विरोधी नाहीत महाराज. देवानी जी क्रिया केली त्याच्या बोलतोय मी तुम्हाला. आणि चंद्राची पूजा सगळ्या महिला वर्ग चंद्राची पूजा करतात. केव्हा करतात? हा पुढं घरी चतुर्थीला, बरोबर ना? चतुर्थीला सगळे त्यांच्या ठिकाणी पूजा करतात, कारण की ती शीतल देवता आहेत आणि महिला सुद्धा शीतल आहेत, बरं का? बरोबर ना? पुरुष वर्ग शीतल आहेत ना. विढाला 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 विढाला. या दोन्ही देवतांची पूजा त्या ठिकाणी केली जाते. मी सांगत नाही, शंकराचार्य सांगतात. पुरीचे शंकराचार्य अजूनही आहेत. त्यांना या जगतात त्यांच्यासारखा ज्ञानी नाहीत. निश्चलानंद सरस्वती अर्थशास्त्राचे जनक आहेत. काय ह्या काळातले अर्थशास्त्राचे काय आहेत? जनक आहेत, जनक. एक वेळेस अर्थशास्त्राचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना त्यामध्ये काही कळत नाहीत असं ज्यावेळेस वाचू लागलं. आता मी जाता खालवर जाणार नाही, मी कोणत्या पक्षाचा नाही. आमचा एकच पक्ष आहे, पांडुरंग पक्ष. आम्ही कोणत्याही पक्षाचे नाहीत महाराज. साधू कोणत्याही पक्षाचा नसतो, ही बघण्याची दृष्टी तुम्ही ठेवा. आणि साधूंनी धर्ममंडपामध्ये कीर्तनात आल्यानंतर कोणाचीही स्तुती करू नयेत. नराची स्तुती करू नयेत. नारायणाची स्तुती केली तर नारायण प्राप्त होईल महाराज. नराची स्तुती केल्यानंतर नारायण प्राप्त होईल का आपल्याला? नाही प्राप्त होणार महाराज. परमात्म्याचं भजन करण्यासाठी हा कीर्तन मंडप आहेत. कशासाठी? परमात्म्याची सेवा करण्यासाठी हा धर्ममंडप आहेत. आणि या धर्ममंडपामधून एकच कार्य केलं जातं, देव, देश आणि धर्म. म्हणून या धर्ममंडपामधूनच तुम्हाला देव कळणार आहेत, तुम्हाला देश कळणार आहेत. विषय कुठं चालू होता आपला? झोपले नाही सगळे? विषय कुठे चालू होता? शेके पाटील कुठे चालू होता विषय? विठाल विठाल विठाल. परमात्म्याची सेवा जर करायची असेल तर आपल्याला कार्य करावं लागेल. आणि ते कार्य करणारा परमात्मा नारायण आहेत. कोण आहेत? नारायण. आणि त्या नारायणाची पूजा करा, नराची पूजा करू नका. मला सांगायचा भाग एकच. परंपरा आपल्या आहेत. 9 वाजत आलेत ना? 9 वाजत आलेत. आता 5 मिनिटातच कीर्तन संपवणार आहे. आणि थोडक्यातच टाईम झाला, माफी असावी. त्याबद्दल जेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करेल तेवढं होईलच. भगवंत परमात्म्याची आपल्याला सेवा करायची. आणि त्या लिंगाचं प्रागटीकरण झालं, ते लिंग प्रगट झालं म्हणून आपण मल्हारी भगवंताची त्या ठिकाणी पूजा करतो, त्या शिवाची पूजा करतो. गावागावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होईल महाराज? भगवान शिवाची पूजा आपल्याला प्राप्त होईल. पण त्या शिवाच्या पूजा आधी प्रत्यक्ष 2 देवताचं आपण दर्शन करतो. ते चंद्र आणि सूर्य या दोन्ही देवताची आपण प्रत्यक्ष पूजा करतो. परंतु पापाचरण वाढू लागलं म्हणून आपल्याला प्रत्यक्ष देवी देवताची पूजा करता येत नाही. आपणही तत्व आहोत आणि परमात्मा ही तत्व आहे. कसं महाराज? कारण परमात्म्यामध्ये जर पांडुरंगाच्या दर्शनाला गेलात तर त्या ठिकाणी पंचतत्वाची आपण पूजा करतो. आणि आपणही पंचतत्वाची. गाडी चालवायची असेल तर कशाची? कशावर चालवायची गाडी? हवेत उडते गाडी. आधी विमान जरी चालवायचं असेल तर कशाचा स्पर्श करावा लागतो? भूमी तत्वाचा जोपर्यंत स्पर्श होत नाही तो कारण आहे जगाचा उद्धार. हे अभंगाचे शेवट. नम म्हणे जीवा, नम म्हणे जीवा, Yeah.
नाही अकेले दिनानाथ विगासी मेहनती जाणता लाभे नामणे विष्णू शिवै करूप तारया अनंतवता किसी भक्ता कारणे कर्माळू कृपाळू दिना लागे उद्धरणे भगवंत परमात्मा अनंत अवतार घेता पण ते भगवंत परमात्मा शिव आणि विष्णू हे एकच आहे. कसे गोडी साखरेच्या ठाई ज्ञानेश्वर
आपल्या गावातील श्री क्षेत्र वाकडी येथील सगळ्यांचं ग्रामदैवत आणि सगळ्यांची असणार कुलदैवत आहे असे परमात्मा परमशिव भगवान भोलेनाथाचा अवतार म्हणजे साक्षात मार्तंड मल्हारी परमात्मा या आज या ठिकाणी ज्यांनी सायंकाळचे पंक्तीचे अन्नदाते आहेत ज्यांनी